कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग. आता सुनी सुनी सारी का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. खळवेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली. शामें मलंग सी, रातें सुरंग सी, बागी उड़ान पे ही न जाने क्यों इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए. गल पे सवाल है, जीना फिलहाल है, खाना बदोशियों पे ही जाने क्यों इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए. मेरा फलसफा कंधे पे मेरा बस्ता, चला मैं जहाँ ले चला मुझे रास्ता. बूंदों पे नहीं गहरे समंदर पे. ओ, 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 इलाही मेरा जी आए आए.
सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम शिवस्वागतम. आणि आपले मित्र परिवार. तर आज जवळपास मला वाटते की 15 वर्षानंतर आपण हा गेट टुगेदर स्नेह मेळावा आधीच आपण घेतोय. आणि तर इतक्या वर्षानंतरचा हा आपला पहिला स्नेहसंमेलनचा मेळावा इथं साजरा होतो आहे. तर यासाठी म्हणजे काय की आता पहिल्यांदा आपण इथं जे जमलेले आपले आदरणीय शिक्षक आहेत जे केलं तर त्यांचं आपण आता इथं मी प्रत्येकाची नावं घेतोय. जे उपस्थित सन्माननीय प्रमोद लावण सर आहेत, श्री सन्माननीय शशिकांत सर इथं आहेत आणि श्री महादेव सुतार, श्री सन्माननीय दुसरी गोष्ट की हे पण 10वी नंतर ज्या त्या करिअरच्या वाटा वेगवेगळ्या, त्या दिशेने वेगवेगळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळ्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या राज्यात काही परदेशी म्हणजे असं हे आपण जे एकत्र होतो तो सगळे असे करिअरच्या निमित्तानं सगळे हे बाहेर गेले. तर असं स्नेहमेळावा हा की हे सगळे एकत्र यावेळेस एकमेकांच्या विचारांचं आदानप्रदान व्हावं. त्याच्यानंतर कोण कुठे आहे कसं आहे जे आपण शाळेत एकत्रित होतो त्यावेळेच्या विचार त्या उत्सव आहे तो आज आपल्याला इथं सेलिब्रेट करायचा आहे. आपल्याला म्हणजे बऱ्यापैकी तो अमेरिकेचा राष्ट्रपती हो इथे भारताचा पंतप्रधान हो तरी इथं आला तर तो मित्रच आहे, विद्यार्थीच आहे आणि आम्हीच आहोत. तर हेच आपल्याला या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमातून हेच आपण हे साध्य करतोय. दुसरी गोष्ट की देतोय तर हे पुस्तक केवळ एक ज्ञानाचं नसून ते शिक्षकांचं व्यक्तिमत्व, गुलाबाच्या त्या सौम्य सुगंधात त्याच्या मार्गदर्शनाची गोडी सामावलेली असते जे की कलात्मक असं पण ती प्लेट आहे. त्या कर्तृत्वाचा तो आरसा आहे ज्यात त्यांच्या योगदानाचा, त्यांच्या प्रेरणेचा आणि त्याच्या स्नेहाचा आभास त्यांना नेहमीच जाणवत राहील. हेच आपण त्या या याला आपण आपुलकीची भेट म्हणून तिथे त्यांना एक गौरव करतोय. तर एक हा सन्मान केवळ त्यांच्या अभिवादनाचा नाही तर त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या शिकवणीने दिलेल्या प्रेरणेचं आमचं एक नतमस्तक उत्तर इथं आहे. तर त्याच्यानंतर एक कार्यक्रमाची एक रूपरेषा आपण ठरवलेली आहे की जसे आता निवेदक मॅडम नीता मॅडम इथे आहेतच. त्यांनी तर ते आपल्याला मध्ये मध्ये या कार्यक्रमाच्या रूपरेषेत फार त्यांचे मोलाचा सहभाग असतो. तर याची पहिल्यांदा प्रथमतः आपले आहे तर सगळ्यांची एक ओळख आपल्या मान्यवर शिक्षकांच्या समोर आपल्याला इथं सांगायची आहे. त्याचं जे काही नमुना असतील ते नीता मॅडम आपल्याला ते सांगतील. गोष्टी असतील तर त्या आपल्याला इथं तुम्हाला विद्यार्थ्यांच्या सोबत काही त्याच्यानंतरच्या कार्यक्रमानंतर आपल्याला काही ग्रुप डिस्कशन किंवा रणवरे आणि श्री सन्माननीय अनुराधा रणवरे मॅडम उपस्थित झाले आहेत तर त्यांच्यासाठी एक जोरदार आणि प्रस्तावित केलं म्हणून आणि बॅच रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एकदा विपुलसाठी जोरदार शाळा ठेवल्या. आणि आम्ही तुला बोलवला भामरागड अशा नक्षलाईट एरियामध्ये तो आणि त्याच्या तुम्हीचे पत्नी अर्थात तुमची जी नौका आहे ती अगदी त्या पार ह्याच्यापर्यंत पोहोचतच नाही. आणि म्हणूनच गुरुभक्ती गुरुसेवा करण्यासारखं दुसरं पुण्य खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन करतात. म्हणजे गुरुभक्ती ही या दोघांसाठी सुद्धा सचिन आणि पायल शशिकांत आणि मंगेश यांनी श्री काशीनाथ रणवरे
करण्यासाठी मी विनंती करते यानंतर गोळे सरांचा सत्कार करण्यासाठी राहुल भोसले यांना मी विनंती करते. सरांचा सत्कार करण्यासाठी अमित, प्रफुल्ल आणि ममता या दोघांनी येण्यासाठी तुमच्यातली जी आतापर्यंत आलेली नाही चौरे सरांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. चौरे सर स्माईल करा थोडंसं. निरपेक्ष वृत्तीने अखंड सेवत राहणारी ज्योत प्रेमाची, स्वतः जळून अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचं तेज पसरवणारी ज्ञानाचं साम्राज्य असतं तिथं अज्ञानाचं अंधकाराचं अस्तित्वच उरत नाही. ज्ञान विज्ञान सौराच्या हस्ते या ठिकाणी खूप सुंदर असं सगळ्यांचं अभिवादन करायचं आहे की आपण हा कार्यक्रम ठेवला, त्यामुळे आपण सगळेजण इथे एकत्र आलो आहे आणि सगळ्यांनी येऊन मला खूप आनंद होत आहे. तर माझं नाव प्रियदर्शन शंकर शिंदे, मी BMS केले आणि मी सध्या कलिगोमध्ये जनरल प्रॅक्टिस करतो आहे आणि माझं लग्न झालेलं आहे आणि 1.5 वर्षाचा मुलगा आहे, 1.5 महिन्याचा. होते नाही डॉक्टर साहेब होते आता रुग्णाचा जास्त लोड असला तर होऊ शकतं असं. ओके, सगळ्यांना नेहमी मदत करणारे आणि हेल्पफुल जगात कार्यरत आहे अशी गौरीला मी वेळ बोलवली त्यांच्यावर वेळ करणार. माझं नाव गौरी बाबासाहेब शिंदे, गौरी अमोल चव्हाण. मी सध्या मुंबई पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. मी एफ.वाय असतानाच भरती झालेले, 12वी झाली की पहिल्या भरती भरती झालेले. आत्ताच 19-25ला मी माझ्या निष्ठावंत सेवेची 10 वर्ष पूर्ण केलेली. शिक्षण BA झाले, QI केल्यानंतर भरती झाले, SYTY एक्सटर्नल केले. माझं लग्न झालंय, 2 मुलं आहेत, तो छोटा मध्ये माझा छोटा. ठीक आहे, थँक्यू. चला एकदा जोरदार टाळ्या माझं लगीन झाले, एक आहे मुलगा 6 वर्षाचा, एक आहे 1 वर्षाचा. काय करता तुम्ही? ट्रान्सपोर्ट ओके, हा म्हणजे तुमच्या गाड्यांचा इथं तुम्हाला काय फायदा होणार असेल तर सांगून ठेवा. आपल्याकडे द्राक्ष बागायतदार व्यावसायिकदार आहेत, तर त्याचा काय फायदा होणार असेल तर तुम्हालाही होईल आणि त्यांनाही होईल, म्हणून आपल्या व्यवसायाची ओळख करून द्यायची. ओके, चलो थँक्यू. बाकीचे सगळे जेव्हा बाहेर व्यवसाय करतात तेव्हा घर सांभाळणारी सुद्धा एक ह्युमन बिझनेस वुमनच असते, हे ना सर? कारण घर सांभाळणं सुद्धा सोपी गोष्ट नाहीये. संसार, प्रपंच, मुलं बाळ सगळं बघायला लागतंय. तर एकदा जोरदार काय होतं दुसरीसाठी खरोखर काही गीता असल्याला फील आला बरं का? सांगा चला. माझे नाव प्रदीप जयप्रकाश, लग्न झाले आहे, माझी 3 मुलं आहेत, 2 मुली 1 मुलगा. भरपूर प्रगती आहे. व्यवसायाबद्दल बोला. काय व्यवसाय? केटरिंगचा मास जेवण तुमच्याकडूनच आहे का? दिला असतं तर चाललं असतं, किंवा जर त्यांनी वेगळं ठरवलं असेल की आज इकडं सगळं व्हेज आहे, नॉनव्हेज ते चांगलं करत असतील म्हणून ते तुमच्यासाठी ठेवलं असेल. ओके, नमस्कार. माझं नाव मयुरी साळुंखे आणि सासऱ्याचं नाव मयूर पवार आहे. मला 2 मुलं आहेत, मोठाला 7वीला आहे, छोटा 4वीला आहे. मी आता शेवटचं काम करते. आम्ही शिवाजी होतोय, माझ्या जन्माचं झालेलं नाही, आहे ओके, यंदा कर्तव्य आहे. अश्विनी शिंदे, अश्विनी गुरुजी शिंदे माझं सासरं झालं आणि मी अनमॅरिड आहे. मी डॉक्टरचे नाव सगळेजण ओळखता येतं, पण माझं नाव रोहित राजेंद्र दाते. मी भारत सरकारच्या जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये शाखाधिकारी म्हणून काम करतो, सांगली इथं. माझं शिक्षण MBA फायनान्स झालेलं आहे आणि इन्शुरन्स इन्स्टिट्यूटमध्ये फेलोशिप झालेली आहे आणि मी सांगली इथं काम करतो. आणि
माझं लग्न 6 वर्ष झाली आणि 3 वर्षाचा मुलगा आहे. 12 वर्ष निष्कलंक सेवा पूर्ण झालेली आहे. त्या बाबतीत खूप सुंदर. राहणार कलेडून माझं पहिली ते 4थं शिक्षण झालं झेडपी स्कूल मराठी मुलांच्या 5वी ते 10वी शिक्षण झालं माझं विद्यार्थी संधी कलेडूनमध्ये. 11वी शिक्षण झालं माझं मॉडर्न कॉलेज विटा आणि त्यानंतर मी BSc केलं, BSc केमिस्ट्री केलं. त्याचं शिक्षण झालं बरोबर कॉलेज विटा. त्यानंतर फार्मसी केलं मी कॉलेज ऑफ फार्मसी माइंडमध्ये. आता माझा स्वतःचा व्यवसाय स्वीट मेडिकल या नावाने गेली 4 वर्ष तुम्ही व्यवसाय सांभाळते. माझं काय लग्न वगैरे काही झालं नाही, त्यामुळे पुढचा काही विषय येत नाही. माझं नाव पायल मिलिंदराव साळुंखे, सासरचं नाव पायल शिव बिझनेस आहे, तोंडी हँडल करतो आणि दोघं बिझनेस करतो. ते एकलव्य IAS अकॅडमी म्हणून आमच्या मुंबईमध्ये ब्रांचेस आहेत. कोणाला कधी मदत लागली तर कॉन्टॅक्ट MPSC लेक्चर घेतो. त्या बाबतीत दोन मुली आहेत, एक 6 वर्षाची आहे आणि एक 3 वर्षाची आहे. मंगेश अशोक जाधव. मी शेतीतलं व्यवसाय करतो. माझं फर्टिलायझरचे 3 शॉप आहे. माझं लग्न झालेलं मला 4 वर्षाची मुलगी आहे. मी प्रियांका लोखंडे, सासरचा नाव प्रियांका बोलके. मी सध्या तालुका कृषी कार्यालय इथे टाटा एंट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे. नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव विशाल दत्तात्रय गवळे. माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालेलं आहे. मी सध्या आता पुण्यामध्ये ACT कन्सल्टंट म्हणून काम करत आहे. मला 10 महिन्याची मुलगी आहे. ऐश्वर्या सावंत आणि लग्नानंतरचं माझं नाव ऐश्वर्या माने. माझं MSc मायक्रोबायोलॉजीमध्ये झालं. त्याच्यानंतर मी MPMमध्ये 4 वर्ष ड्रग टेस्टिंगला काम केलं आणि त्याच्यानंतर मी क्लिनिकल रिसर्च आणि फार्माकोव्हिजिलन्स करून रेग्युलेटरी अफेअर्समध्ये मी 2 वर्ष डॉक्युमेंटेशनचं काम केलं. आणि आता बेबी छोटे असल्यामुळे मी जॉब सुद्धा आता न्यूट्रिशनचं काम करते. आता त्याला पण मला 2 महिने झालं, ते जस्ट चालू केलं आहे. आणि मला 2 मुली आहेत. एकीचं नाव आहे ओबी, ती 5.5 वर्षाची आणि दुसरी आहे आस्था, ती आता 6 वर्षाची आहे. सचिन पंढरून आहे. मी विक्रय फाटा येथे राहतो. शिक्षण माझं इथेच झालं. त्यानंतर मी इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे. सध्या मी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग म्हणून काम करत आहे. जर कुणाला जॉबसाठी रेफरन्स पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्या बाबतीत मला 6 वर्ष झाली. 4 वर्षाचा एक मुलगा आहे आणि जीवाभावाचा मित्र विनायक माझ्यासोबत कायम आहे. कारण जसं रामाला हनुमानाने साथ दिली तसं भाव माझा कायम त्या आहे. बाबतीत जोरदार शाळांवर चालत सर्वांना पैसे लागले. आणि मी जास्त शाळेत असल्यामुळे सरांचा खूप मार खाल्ला आणि माझं सरांचा. अरे बापरे, 12वी कशी तरी पास झालं. घरातले म्हणजे जास्त शाळा शिकू नको, डोक्याला त्रास घेऊ नको, तू आपला बिझनेस कर. कार्यालय, मंडप, DJ बिझनेस चालू आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं व्यवस्थित चाललेलं आहे. जय श्रीराम. त्या बाबतीत माझं नाव ममता दादा. लग्नानंतर राजू उत्तम सावंत. माझी 11वी झालेली आहे आणि माझे मिस्टर बिझनेस करतात आणि मी पण एक ब्युटिशियन आहे, पण सध्या हाऊसवाईफ आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी आणि सध्या मी बँगलोरला माझा अर्थमोर्चा मोठा व्यवसाय आहे. मी पॉलिटिकल ऑफिस मोठा आहे आणि पण आहे. थँक्यू. आणि मी अनमॅरिड आहे. सांगून घे. आणि माझं सासरचं नाव प्रियांका सागर शिंदे आणि मी काही नाही केलं ना लाईफमध्ये तर संसार खूप रेटून करते आणि माझं माहिती आहे ना की काही नाही ना तर काहीतरी करते चला. आणि असंही मी BSc मायक्रोबायोलॉजी 1 वर्ष केलं आणि त्यानंतर बस घरी बसले. नो टेन्शन संसार. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव निलेश विजय साळुंखे. माझं स्पोर्ट्स शॉप आहे आणि यूट्यूबला स्ट्रीमिंगचा व्यवसाय माझा. आज ऑर्डर बुक असल्यामुळे इथं लाईव्ह स्ट्रीमिंग करता आलं नाही, तर ते पण मी फ्रीमध्ये करणार होतो आज. पुढच्या वर्षी परत गेट टुगेदर मी सेवा परत करा. नाही, मी अगोदरच सांगितलेलं की फ्रीमध्ये करणार, पण डेट फिक्स नव्हती त्यामुळे ऑर्डर आल्या. ओके चलो. माझं नाव महेश चंद्रकांत दबडे.
पण मला आता सचिन म्हणूनच जास्त ओळखतात. आणि माझी ओळख कशी सांगायची म्हणलं तर कशी सांगू तुम्हाला आता. आधी महेशचं सचिन कसं झालं ते सांगा, मग बाकीची ओळख सांगा. हां, ते नावाची पण हिस्ट्री सांगू का? हो. माझा जन्म झाला तर मला वाटलं की त्यावेळेस महेश कोठारे हा फेमस ॲक्टर होता. त्यातून आपलं नाव महेश ठेवलं. त्यानंतर सचिन तेंडुलकर जास्त खेळायला लागला. त्यानंतर मग मी सचिन मानायला चालू केलं. सगळे सचिन मानायला लागले, मग मी बोललो तिथं. आणि असा एक आपला जन्म झाला आहे अशा एका फॅमिलीमध्ये की जे म्हणतात ना की 7 पिढ्यांनी बसून खाल्लं तरी सरत नाही. हां, आणि माझा जन्म 8व्या पिढीत झाला. त्यामुळे आम्हाला ते सातपुड्याने सांगायचं काय बसून. आणि मी आता सध्या आंध्र प्रदेश येथे माझा स्वतःचा व्यवसाय करतोय. माझं एक गोल्ड रिफायनरी विथ गोल्ड टेस्टिंगचं, मग एक्सचेंज वगैरे माझं सोन्याच्या टाकीने बनवणे, हे सगळे व्यवसाय हा माझा आहे. आणि तिथे मी गेली 10 वर्ष झालं स्टेबल आहे. नमस्कार, माझे नाव अश्विनी बाळासाहेब यादव, सासरचे नाव अश्विनी संतोष देवकर. माझं B.Com कम्प्लीट झालं आहे आणि सध्या मी जॉब करते गडमध्ये ऑफिसमध्ये कम्प्युटर ऑपरेटर म्हणून. नमस्कार सर्व शिक्षकांचे पहिले आभार, तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. सर्व मित्र परिवार ज्यांनी प्लॅनिंग केलं आणि सर्व उपस्थित आहे. आता माझी ओळख सांगतो. माझं नाव रवींद्र तानाजी चव्हाण. शिक्षण माझं B.Com झालं, त्यानंतर लगेच जॉबला लागलो. मी पहिलं 2 वर्ष चिखलामध्ये जॉब केला. आता लुपिनमध्ये स्टेबल आहे. आता लुपिनमध्ये 7 वर्ष झालं जॉब करतो ॲज अ ज्युनियर ऑफिसर. ठीक आहे. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझे नाव सागर शिवाजी साळुंके. 10वी नंतरचं शिक्षण माझं HM कॉलेज कराडला झाले 2 वर्ष, 11वी 12वी. त्याच्यानंतरचं शिक्षण हे शेंगड कॉलेज लोणावळा या ठिकाणी झाले. परंतु या टप्प्यामध्ये सर्वात जास्त शिक्षण चांगलं आणि एकदम म्हणजे लक्ष देऊन करणारे ते 10वीपर्यंतच होतं. त्याच्यानंतर कोणी लक्ष देत नाही किंवा तुम्हाला कोणी असं सांगत पण नाही तुम्ही काय करायचे. जे की अगोदर महाजन सर पण बोलले होते, मला आठवतं सर्व बोलले होते. महाजन सरांचं एक लक्षात आहे वाक्य की तुम्हाला इथून पुढं कोणी बोलणार नाही की इंग्लिश तुम्हाला काय येत नाही किंवा तुम्हाला हे जे पण व्याकरण आहे हे कोणी सांगणार नाही. ते नंतर आम्हाला समजलं की ह्या गोष्टी अशा आहेत पुढे. त्यामुळे आणि माझे आता मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, मुंबईमध्ये जॉब करतो. माझी एक मुलगी आहे 2.5 वर्षाची. ओके. तुम्ही सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन इथं आला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. माझं नाव सचिन हिंदुराव माळी. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा कलेडून या ठिकाणी झालं. माध्यमिक शिक्षण विद्याविकास मंदिर कलेडून या ठिकाणी झालं. त्याच्यानंतर मी पुण्यातून इंजिनिअरिंग केलेलं आहे. माझा स्वतःचा व्यवसाय आहे सोलार इंडस्ट्रीमध्ये. सोलार एनर्जी सेक्टरमध्ये मी काम करते गेली 6 वर्ष झालं. माझ्या 2 फर्म आहेत. एक हिंदलक्ष्मी सोलार प्रायव्हेट लिमिटेड नावाने आहे आणि एक इलेक्ट्रोटेक पॉवर सिस्टम नावाने आहे, जी की EPS सोलार या ब्रँडिंगखाली महाराष्ट्रावर काम करते. ह्याच्यामधून आपण जवळपास 300+ प्रोजेक्ट महाराष्ट्रात आपण केलेले आहेत कम्प्लीट आणि जवळपास 5 याचा माइलस्टोन आपण यावर्षी गाठलेला आहे. आणि रेकॉर्ड ब्रेकचा ह्या वर्षीचा सेल आपला 1.43 असा आहे. या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना खरं तर विनायक असेल, केदार असेल, मला एवढा फोन केला, प्रफुल्ल सुतार असतील, प्रियदर्शन सिंधे असतील की कार्यक्रमाचं नियोजन होता पुढे गेले कसं केलं आम्हाला कळालंच नाही. म्हणजे ॲटलिस्ट आम्ही 3-4 आमच्या कामाच्या ह्याच्यातून वेळात वेळ काढून सगळ्या गोष्टी नियोजन केल्या. म्हणजे आम्ही अक्षरशः दिवसभर काम करून रात्री 12:30 पर्यंत कॉलवरती डिस्कस करायचो एकमेकाशी काय प्लॅन करता काय. पण एवढं सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय झाली की पॅरलली तिकडं कार्यक्रम चालू असताना सुद्धा शिक्षक आमच्यासाठी इथं उपस्थित राहिले. ही आमच्यासाठी सगळ्यात मोठी पावते. आज आपण कार्यक्रम घेत असताना ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ग्राउंडवर असून सुद्धा मॅनेज आम्हाला करता आल्या, ही सगळ्या गोष्टी. आणि जसं ह्या सगळ्या गोष्टींचा मला फायदा म्हणजे व्यावसायिक जीवनातून ह्या सगळ्या गोष्टी मी शिकलो आणि ह्या सगळ्या गोष्टी मला मॅनेज करता आल्या. जवळपास महाराष्ट्रातले आत्ता आपण 27 जिल्ह्यामध्ये सर्व्हिस देतोय. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे
ह्या ठिकाणी आपला मेजर प्रेझन्स आहे. त्याच्यासोबतच परभणी आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर या ठिकाणी टोटल अशा आपल्याकडे 22 लोक काम करतात. आज पूर्णपणे जवळपास सोलार इंडस्ट्रीमध्ये गेल्या 6 वर्षांमध्ये आपण एक ब्रँडेड वस्तूमध्ये डील करून एवढा मोठा विश्वास संपादन केला आहे की आपल्याला घरी बसून लीड येतं, कुठेही जायची गरज पडत नाही आपल्याला. ही एक सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे आपली. ह्या सगळ्या गोष्टीचा मला इथे कार्यक्रम मॅनेज करताना फायदा झाला आणि सगळ्यांचा माझ्या विनंतीच्या, प्रभूच्या, प्रियदर्शनच्या विनंतीला मान देऊन सगळे इथे उपस्थित राहिले त्याबद्दल तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा आभार. धन्यवाद. माझं शिक्षण ग्रॅज्युएशन पूर्ण आहे आणि मी आता कन्स्ट्रक्शनमध्ये लागणारं वाळू या स्थितीचा आपला व्यवसाय आहे. नमस्कार, माझं नाव सुनील आबासो शिंदे. मी अनमॅरिड आहे आणि सध्या माझे 2 व्यवसाय सुरू आहेत. पहिला व्यवसाय म्हणजे विक्री फाट्यावरती मी पैलवान गुळाचा चहा या नावाने फ्रँचायझी घेतलेली आहे. तो एक व्यवसाय चालू आहे. आणि दुसरा व्यवसाय म्हणजे SK बाउन्सर ग्रुप सातारा या नावाने माझी बाउन्सर एजन्सी आहे. जी 2 वर्ष सुरू आहे आणि पैलवानचा आता पण व्यवसाय 2 वर्ष चांगला सुरू आहे. तर त्यावेळेच्या मारामुळे कदाचित आज तुम्ही एवढ्या चांगल्या पोस्टला आहात. एकदा जोरदार. मी डॉक्टर गणेश महादेव कारंडे. आत्ता सध्याला मी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम करतो सध्याला. हां ठीक आहे. मी सध्या शेती करतो. दुसरा व्यवसाय माझा कन्स्ट्रक्शनला जे लागणारे मटेरियल असते, रेती वगैरे, गिर वगैरे, हाताची गाडी आहे ते मी अवेलेबल करून देतो. आणि मॅरिड आहे. वर्ष झालं. महेश माझं लग्न झालंय. मला 2 मुलं आहेत. एक 6 वर्षाचा आहे आणि एक 3 वर्षाचा आहे. पहिल्यांदाच समोर आली माझं यशवंत हार्डवेअर म्हणून दुकान आहे आणि अल्ट्राटेक सिमेंटची एजन्सी आहे. मी माझ्या भावासोबत कन्स्ट्रक्शन लाईनवर सुद्धा काम करतोय. कुणाला कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये काय ॲडवाईस लागली तरी ते आपण देऊ शकतो किंवा कुणाला काय मदत लागली कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आपण करू शकतो. धन्यवाद. स्वागत. येथे असलेल्या माझ्या मित्रांनो, माझे नाव अनिकेत नंदकुमार गोंजारी. माझं शिक्षण आहे BA मेकॅनिकल. सध्या मी पुण्यामध्ये एक प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबला आहे. माझं आत्ता जस्ट लग्न झालेलं आहे. थँक्यू. यानंतर तुम्ही माझं नाव दिनेश आनंद शिंदे. माझं नाव दिनेश आनंद शिंदे. आपला जोडपत्र विनायक केदार बाबा दोन आहेत. मी अजून अनमॅरिड आहे. धन्यवाद. ओके चलो नेक्स्ट. व्यवसाय शेती आणि ट्रान्सपोर्ट सोबत. नंतर आम्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराडमधून इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग केलं. त्याच्यानंतर चंद्रपूरला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग केलं. त्याच्यानंतर गडचिरोलीतले डॉक्टर अभयरंग आणि राणीबंग जे महाराष्ट्र भूषण पुरस्कृत आहेत, तर त्यांचा एक निर्माण कॅम्प असतो युवकांचा अर्थपूर्ण जीवनाचा शोध म्हणून त्या कॅम्पमध्ये मी गेलो होतो. तर तिथून एक कॉर्पोरेट टू सोशल अँगल माझा तिथून बदलला गेला. तर परत पुन्हा विकास आमट्यांचं, आनंदवन, प्रकाश आमट्यांचं ओळखदारी बेरदार प्रकल्प यांच्यासोबत संबंध आला. तिथून असं तयार होती स्पर्धा परीक्षेची. तर सरांचं काही असे गोष्टी होत्या डोक्यात की ते मला फार मोटिवेट करायचे स्पर्धा परीक्षेसाठी. तर तिचा मी फार विचार केला. त्याच्यानंतर मग तिथे अभयबाई म्हणाले की तुला स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हायचं आहे, तुला कोणता प्रश्न सोडवायचा आहे. अशा गोष्टीची फार विचारांची घालमेल होत होती. मग ते करत असताना असं कळलं की प्रशासनात राहून पण प्रश्न सोडवता येतात आणि प्रशासनाच्या बाहेर राहून पण प्रश्न सोडवता येतात. प्रशासनात उलट प्रशासनात गेल्यानंतर दबाव खूप असतो. तुम्ही प्रशासनाच्या बाहेर राहून तुम्ही एक वेगळ्या तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रश्नांची उत्तर तिथे करू शकता. तर असं जाणवलं की मला माझ्या
आजूबाजूच्या भागात कोणती गरज आहे, कोणत्या प्रश्नावर मला काम करायला हवं, तर त्या पाण्याच्या प्रश्नावर मी पाणी फाउंडेशनसोबत जॉईन झालो. त्याच्यानंतर वातावरण म्हणून एक आदिवासी जवानमध्ये काम करत होती, तिथे जॉईन झालो. आणि आता सध्या मी नाम फाउंडेशन आणि टाटा मोटर्ससोबत महाराष्ट्र शासनाच्या सहयोगानं जलसंधारण विभागात वॉटर फेलो म्हणून माझ्याकडे सध्या आता नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 4 जिल्ह्याची जबाबदारी आहे. तर हे 4 जिल्ह्यात मी वॉटर फेलो म्हणून सध्या आहे. आणि माझी पत्नी अमृता सुतार ही सध्या गोंदिया जिल्ह्यात नायब तहसीलदार म्हणून आहे. तर बस जरा वेळच झाला आहे मला बोलणं पण कठीण आहे. बरेच वर्षांनी भेटतो सगळ्यांना. अक्षरशः म्हणजे कधी कधी भावना व्यक्त करायला बोलायची गरज नसते, तर ते डोळ्यातून चमकतात. सगळे ओळखतात. करीम बशीर तांबोळी माझं नाव. मी राहतो अष्टमीमध्ये. माझं मामाचं गाव कलेड. मी मामाकडे शिकलो ते. माझं शिक्षक वगैरे सगळे आहे तिथे आता. आणि त्यांच्या आदर्शामुळे मी आज काहीतरी करतोय. आणि माझं जॉब आता मी म्हणजे फॅब्रिकेशनचं माझं बिझनेस आहे. एवढंच आहे. धन्यवाद. हा या बॅचचे सर्व आमचे विद्यार्थी बंधू आणि भगिनी, खरं तर वेळ कमी आहे, परंतु तुम्ही हा जो अनोखा कार्यक्रम आयोजित केला आहे गेट टुगेदरचा, तो खरोखरच संस्मरणीय आहे. खरं तर विनायक तरसे, सचिन माळे हे माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितले की सर 13 तारखेला आम्ही गेट टुगेदर घेतले. तर खरं तर आम्हाला माहिती होतं की शाळेत फक्त 71 ते 75 या बॅचचं गेट टुगेदर 13 तारखेला आहे, एवढी आम्हाला कल्पना होती. तर त्यांनी सांगितल्यानंतर ते म्हणजे सर तुम्ही उपलब्ध व्हाल का? तर त्याला मी सांगितलं की आम्ही काही करून 1 तास तुमच्यासाठी उपलब्ध होऊ. म्हणजे त्यांची इच्छाशक्तीच अशी होती की सर आम्ही तर ठरवले, आम्हाला कल्पना नव्हती अगोदर शाळेत कार्यक्रम असेल का नसेल, परंतु त्यांची इच्छाशक्तीच अशी दांडगी होती की त्यामुळं हा कार्यक्रम आयोजित झाला असं मला वाटतं. त्यांच्या इच्छाशक्तीला खरं दाद दिली पाहिजे. खरं तर तुम्ही त्या विद्यार्थ्यांनी आमचा जो इथं यशोचित सन्मान केला त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचं आभार व्यक्त करतो. सचिन माळे आणि विनायक तरसेची चर्चा केल्यानंतर मला कळालं की ह्या बॅचमध्ये 8 इंजिनियर, 7 फार्मासिस्ट, काही गलाय व्यवसाय, काही उत्कृष्ट शेतकरी आहेत. म्हणजे सगळ्या क्षेत्रात या बॅचचे विद्यार्थी आहेत आणि एक स्टेबल बॅच आहे. कोण म्हणतं की रिस्पेक्ट कमी झाला आहे समाजामध्ये? तुमच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटतं की अजूनही तुम्ही आम्हाला एवढा रिस्पेक्ट देताय, याच्याशिवाय आमचं आउटपुट काहीच नाही. आणि शाळेत खरोखरच चांगली बॅच असं मला वाटते. यामध्ये काही हुशार मुलं भरपूर होती, काही खोडकर पण होती, काही अभ्यासात हुशार होती पण अभ्यास करत नव्हती. मागच्या बाबतीशी तो स्पर्धा परीक्षेतून आता तो स्टेबल आहे. तो पहिल्या बाकावर बसायचा. खूप चांगलं ते जागकर होतं, हुशार होता. खरात असेल डॉक्टर शिंदे तत्पर, अभ्यास करायचे मनपूर्वक. त्यामुळे या ऐश्वर्याच्या बाबतीत सांगितलं मी त्यांना 7वीला एक विषय होता माझ्याकडे योगाचा, आणि मी त्या वर्गात गेल्यावर बघा करायची. मी तिला सगळ्या वर्गासमोर योगा आणि शरीर या संबंधी तिला आवडच होती लहानपणी. त्याचबरोबर पायल हुशार होती, परंतु तिनं सुद्धा अतिशय पोलीसमध्ये ती चांगल्या पद्धतीनं भरती झाली. या बॅचेस आम्ही जे मार्गदर्शन केलं, आमचे जे अनुभव आहेत त्याचा वापर करून मार्गावर आहेत त्यांचं सुद्धा होईल. कारण आता जरा समाजाची परिस्थिती बदलली, वेळ लागतोय, पण तो तेवढाच रिस्पेक्टफुल आहे. त्याच्या घराच्या वास्तुशांतीसाठी आम्हाला अत्यंत अभाव असेल, पण तू तसा वागायचा नाही, ऐकायचा, शिक्षकांना रिस्पेक्ट द्यायचा, अजून सुद्धा तो देतो. त्याचबरोबर सोन्या, केदार, बाबर, म्हणजे त्यावेळी तो अतिशय शांत, फक्त त्याला यायचं नाही. या सगळ्या विद्यार्थ्यांचं मला कौतुक असं वाटतं की त्यांनी सन्माननीय व्यासपीठ आणि आज या ठिकाणी संपन्न होत आहे त्या
बॅचचे उपस्थित सर्व विद्यार्थी मुले विद्यार्थी त्यावेळेचे सर्वांचं तुम्हा सर्वांचं अभिनंदन. गेट टुगेदर म्हणजे एकत्र यायचं, जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा आणि आपण आयुष्यामध्ये म्हणजे सक्सेस झालेलो आहोत हे एकमेकांना सांगायचं. तुमच्यामध्ये त्यांनी भरारी मारलेली, तो शेती व्यवसाय असेल, द्राक्ष बागा असतील किंवा सोने चांदी व्यवसाय असेल, ती कुठं कमी पडलेली नाही. आपल्या प्रयत्नाने आपण जीवन यशस्वी घडवतो आणि यामध्ये आपणाला जे मार्गदर्शन मिळतं त्याचा लाभ होतो. आणि ह्या आठवणी तुम्हाला झाल्या, शिक्षकांची आठवण झाली, सर्वांना आम्हा सर्व शिक्षकांना तुम्ही आवर्जून बोलवलं. याचं कारण की या व्यासपीठावरील शिक्षकांकडून मिळालेली प्रेरणा तुम्हाला जी आहे ती प्रेरणा तुम्हाला जीवनाची वाटचाल करण्यासाठी शक्ती देते. विद्या विकास मंदिर कलेडोन तात्यांनी लावलेलं भक्त त्याचा झालेला वटवृक्ष आणि या छायेत वाढलेली सर्व विद्यार्थी अनेक बॅचेस होऊन गेलेल्या यांना जी प्रेरणा मिळाली तात्यांच्याकडून, ती प्रेरणा, ती शक्ती, ते मार्गदर्शन म्हणजे गेट टुगेदर आहे. अन्य कुठल्याही शाळेमध्ये गेट टुगेदर इतकं प्रभावी होत नाही. एखाद्या बॅच होत असेल पण कलेडोनची शाळा एकमेव असेल की एक दिवशी 2-2 बॅचेसचे गेट टुगेदर. अहो किती उत्स्फूर्तपणे मुलं हे करतात की बऱ्याचशा गोष्टी जाणवतात. आज त्यांच्याकडे मोबाईल प्रॉब्लेम आहे. आपल्या मुलांना आपण मोबाईल देतो, ती मोबाईल बघत असते, व्यसन लागते, डोळे बाद होते, घरातून बाहेर पडत नाही, खेळत नाही, अभ्यास करत नाही. पण मी आमची आठवण काढल्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. शेड्यूलमध्ये झाल्यामुळे ते थोडं कस्टमाइज करणं शक्य नाही झालं. कारण काय झालं की या वेळामध्ये त्यांना तिकडं ते स्केचेस बनवण्यामध्ये मॅच होत आहेत, फोटो नाही होत आहेत, डबल पाठवणे हा सगळा खेळ झाला. हा सगळ्या गोष्टी 2 दिवसात अरेंज करता नाही आल्या, त्याबद्दल त्या लोकांची माफी मागतो. त्याच्यानंतर ना इथं नामोल्लेख राहिला ते स्पेसिफिक ए लावणचं, म्हणजे तब्येत बरी नसताना सुद्धा सर इथपर्यंत पोहोचलं, हीच सगळ्यात मोठी आमच्यासाठी पावती आहे. म्हणजे आज खरं तर अपेक्षा ठेवणं सुद्धा चुकीचं आहे, परंतु सरांकडे बघितलं तर की ही लोक तिकडच्या नियोजनामध्ये मेन पिलर आहे आणि तरी पण लोकांनी आमच्यासाठी इथं अर्धा पाऊण तास वेळ काढला. वाघमारे सरांची आई त्या वारल्या असल्या कारणानं ते तुम्ही तुमची ओळख पण नाही सांगितलेली ना, हो ना साहेब आहेत नाही. पण बॅच 2009 असं आहे ना, सगळ्यात महत्वाचं आज आपण सुरुवात तुमच्यापासूनच करूया. चलो ओके बर अजून म्हणजे तुमचं सोशल वर्क काय आहे किंवा आज गेट टुगेदरच्या निमित्तानं सगळ्या बॅचमेटना एवढ्या वर्षानंतर तुम्ही भेटताय, तर तेव्हाचे चेहरे आणि आताचे चेहरा तर तोच आहे. आता ही काही समोर रोज दिसणार आहे, पण मोस्ट ऑफ करून पोरींच्याच जास्त फरक पडलेला असतो. तर मग ओळखलं का तुम्ही मुलींना? कोणाशी बोलला आल्यानंतर? ओके बरं मग हां आता अष्टावर झाला, खूप छान वाटलं मला. गेला झाला
अच्छा, तुम्ही कल्याण मधूनच आला. परत अगोदर असाल असं सगळ्या बॅचला प्रॉफिट करा. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या चला. कोणाला बोलायला चान्स द्यायचा आहे का? जाऊ द्या बाईक तसाच पलीकडे. आता हा असं का नाही, एकाला उभारून मध्ये आणून आणि गरीब माणूसला मात्र तिथंच बसून बोलला तरी चालेल. तर सचिन भाई असं करतो बरं. ओके, बेस्ट फ्रेंड आहे. चला. माझं नाव तर तुम्हाला माहितीच आहे. बरेच चेहरे नवीन दिसतात मला, म्हणजे म्हणजे ओळखून पण येत नाही. थोडंफार म्हणजे मल्हारीला मला जरा बघताना थोडंसं वेगळं वाटतं. आणि आपल्या याचं नाव तर माझं लक्षात होत नाही. गुलाबी शर्ट वाटत. नाव सांगा तुमचं त्यांना. बाकीच्यांना काय तर सगळ्यांना ओळखतोच मी. आणखी ह्यालाही ओळखलं नाही त्याच्या बाजूला. कसलं भारी ना, म्हणजे ज्या भारीच आम्हाला ऐकायचं होतं ना. आणि क्या बात आहे, ह्याच्या गेट टुगेदर मधलं शिकण्यासारखं आहे बरं. ओळख द्यायला पाहिजे. चलो. त्याच्यानंतर त्यांनी 3 फोन केले, त्यावर उठलो. वा, तसंही त्या विण्याला सोन्याला काही कामच नाहीये. सगळ्या बॅचमेटला नुसती कामाला लावतायत आजच्या दिवसभरात, हो ना. क्या बात आहे, तो किस्सा ऐकायचाच आम्हाला. ऐकायचंय, सगळ्याच बॅचला ऐकायचंय. काय आहे तो किस्सा? आणि त्यानंतर रणवीर ते मगाशी कडक आहे आणि सायलेंट मोड मध्ये होते. अरे आवाज कमी आहे सर, एकदम सायलेंट मोड मध्ये होते. एक मिनिट, माझा मी माईक कसा धरते बघा, असं माईक नाही, आपोआप आवाज येते. चलो. हा, ते रणवरेश्वर आहेत ना, तर रणवरेश्वर हे कडक शिक्षक म्हणून ओळखले जातात. तर आम्ही 6वी मध्ये होतो वर्गात. आणि इथं गीतामाईंचं मंदिर आहे, गोंदवलेकर महाराजांच्या मातोश्री. तिथं प्रसाद असायचा आठवड्यात 7 दिवस, दुपार आणि संध्याकाळी. मग मी, सचिन माळी, सागऱ्या प्रफुल्ल आणि मला वाटतं मनोज सुतार असेल आणि 5-6 जण गेलो दुपारी. आणि दुपारी गेल्यानंतर ते काय होतं की दुपारच्या लंच नंतरचा जो तास होता तो दुसऱ्या कुठल्या तरी शिक्षकांचा होता. आम्हाला वाटलं की लाईटली आता जाऊन येऊ शकतो आपण. पण ते लई गर्दी होती, त्यामुळे लवकर मिळालं नाही जेवण. त्यामुळं आलो आणि नेमके ते शिक्षक नव्हते, रणवरेश्वर होते मला. क्या बात आहे. मग आता सांगते धरून उभा होतो. असे बरेचसे किस्से सगळ्यांना सगळे संधी. आता सोन्या आणि मी होतो. आता सोन्याला एका दिवशी 20 पैकी 20 मार्क पडले बीजगणितात. चुकून नक्की काहीतरी घाण केलेलं असतं, त्याशिवाय ते पडलेले नसणार आहे. माझ्या पुढे होता परीक्षेला हो, मग काय पडणार. आणि महाजन सर होते नाही तर महाजन सरांच्या मिसेस त्यावेळेला बीजगणिताच्या शिक्षिका होत्या. मग त्यांनी याला उभा केलं सगळ्या वर्गासमोर आणि एकदम सिंपल प्रश्न विचारला तो की त्या पेपरमध्ये विचारला. मॅडम बेंचवर जर उभं केलं तर उत्तर बरोबर यायचं. माझ्यापाशी गणित सोडवाय बरोबर नाही, उत्तर चुकायचं. मॅडम राग होतं बरोबर काहीतरी बेंचवर असलो नाही, मी फार नव्हतं सांगा, मी बरोबर उत्तर द्यायचं. बसायचो आणि राहुल लवकर तेव्हा नवीन आला होता आणि क्लास एकदम शांत होता आणि जोरात शिट्टी वाजवली क्लासमध्ये. आणि सरांना वाटलं की तो नवीन आला, तिचे सर होते म्हणून सरांनी त्याला एवढा मारला आणि गौरी म्हणतात काही म्हणू नका, शांत व्हा. अजूनही शिट्ट्या वाजवतात. शिट्टी वाजवायला येते, पण तेव्हा नवीन शिकलेले ना, त्याच्यामुळे ते सारखं प्रॅक्टिस चालू होती. क्या बात आहे. मग त्याच्यानंतर राहुलला कधी सॉरी म्हटलं की नाही? भावासोबत घरी येतो पण त्याला कधी सांगितलं तासला सांगायचं होतं पण नेमकं नाही आहे. हो, आज कन्फेशन होतं. ओके, चलो. त्यांच्यामुळे झालेलं आहे. काय असतं आमचे मित्र की ज्या दिवशी उशीर होण्याचं कारण होतं आमच्या तिथं काय सिस्टीम आहे की जेवण करायचं असेल तर शर्ट काढून जेवण करायला लागतं. अशा बघण्यामध्ये हेच आहे, रूलच आहे त्याचा. आमच्या सचिन माळीने शर्ट कुठे त्यामुळे ते आवडत नव्हतं आम्हाला. नंतर आम्ही शर्ट सोडून म्हणजे
पनिशमेंट त्याची घेतली? ते मार करतोय ठरलेलं होतं अगोदर समजलेलं की जनावर सर आहे वाटतं क्लास संपले ते मामाच म्हणतात आता कार्यक्रम आयोजित केला त्यांनी खूप इनिशिएटिव्ह घेतलं परत चेहरे खूप मस्त वाटते शाळेच्या आठवणमध्ये आणि काही त्यातले ऑलमोस्ट सगळे ओळखतात फक्त ह्यातला एकच मला ओळखला नाही हा एक त्याला परत विचारल्यानंतर समजलं की तो आपला 10वी अ आणि ब असे 2 वर्ग होते त्या ब मध्ये होता आणि किस्से असे काय आहेत भरपूर किस्से सांगण्यासारखे आणि 10वी मध्ये मी आणि महेश हा असायचं त्याचं सरांनी क्वेश्चन केलं काय उत्तर द्यायचा मग सरांना माहित नसायचं का काय गाडी घेऊन बसायचा फुल कॉमेडी आणि आमच्या बँकच्या समोर हा असायचा राघोली भोसले आणि दुसरा एक निखिल आजकरी मुद्दा भांडणं काढायचा असे बरेच किस्से आहेत छान वाटतं सगळे आले बहीण आहे तुम्हाला? नाही बहिणीची मुलं? तर मग आता जर कोणी तुमच्या भाच्यानी वगैरे मामा म्हणून हात मारले की तुम्हाला कसं वाटतं? सगळे पहिल्यापासून मामा मामा म्हणतात म्हणजे शाळेची आठवण येते का असं मला म्हणायचं होतं कारण सगळ्यांना असतं ना की तुमचं त्याच्याशी डॉक्टर म्हणून वागणं की मित्र म्हणून वागणं हा पण तुम्हाला पहिल्यांदा स्टेटस्कोप आणतो करून मग ॲज अ मेडिकल ऑफिसर म्हणून काम करताना तुम्हाला बऱ्याच एमएनसी येतात टीम असतं की नाही की तुम्ही आयुष्य आहात की मग अशा वेळेला असा एखादा किस्सा जर तुमच्या बॅचमेटला तुम्हाला सांगावं वाटतं असं काही आहे का? कधी काही सांगितलं तर काही नंतर काही गोष्ट आहे आता काही समजायला काही करू शकत नाही सांगतो महाजन जरी इंग्लिशला होते शिकवाय आमच्या मैत्री दोघं सागर आणि दत्ता असं म्हणायचं की महाजन सर आमचे पाहुणे आणि त्याचा फायदा घ्यायचे भरपूर सरांनी म्हणजे असं काहीतरी सांगितलं कंप्लेंट नव्हतं केलं त्या दोघांनी महाजन सर आमचे पाहुणे तर आम्हाला काय करत नाही मी पण मोठी गाठी घेऊन आलो तेवढं त्या दोघांना मारलं कोणा म्हणले नाही महाजन सर आमचे पाहुणे नाही कोणाला सांगू होय सगळे हो म्हणाला तुम्ही पण कुणीच काही लिहिलं नव्हतं राणी आठवते का नाही तो किस्सा की नाही आठवत पायल ओके चलो पायल स्नेहल अजून बऱ्याच जणी आलेल्या नाही पण असा आमचा 8 जणींचा ग्रुप होता आणि 12वी नंतर जवळपास काही संपर्क नव्हता आता या 4-5 वर्षात आम्ही एकमेकींच्या संपर्कात आलो आणि मला स्पेशली फक्त मुलींना तेवढं सांगायचं ग्रुप जो काढलाय त्यावरती त्या मुली काहीच रिस्पॉन्स देत नाही बोललं तर जरा बोला आणि जास्त करून माझ्या भेटून खूप छान तिथं सांगून फायदा नाही बोलणार ग्रुपवर रिप्लाय देत जावा ते ग्रुपवर तरी बोलतात का? बोलतात? ऍक्टिव्ह आहे? बरं अजून कोण आहे ग्रुपवर जे बोलत नाही? ग्रुपवर बोलतात? महेश साळुंखे महेश साळुंखे स्पेशली सत्कार करूया महेशचा जोरदार टाळ्या वाजवा लक्षात ठेवायचं की टाळे यासाठी बरं वाटलं सगळ्यांना भेटून क्या बात आहे म्हणजे बरं कोविडमध्ये तुम्ही बऱ्याच जणांनी ट्रीटमेंट घेतली असं म्हणता की घेतली आहे ओके क्या बात आहे सगळे वाचले सगळे भरपूर जण मला एक प्रकारे येतात सर पण येतात माझ्याकडे बोलणारे सर असते रावण सर गायकवाड सर सगळ्या सरांनी सुद्धा क्या बात आहे शाळेच्या सर तर एकदा डोळं द्यायची आता एक सरांमध्ये पण छान आहे रुग्णसेवेसारखं दुसरं कुठलीही सेवा कारण त्याच्यात सेवा आणि मेवा दोन्ही गोष्टी मिळतात म्हणजे ब्लेसिंग पण असतात आणि तुमचं अर्निंग तर 11 ते 10 दिवस टिकतं ओके 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 पण चार्जेस कसे करता तुम्ही कसे ना सरांच्याकडून हा महत्वाचा विषय आहे ना नाही असं नाही आहे
रवींद्र हॅलो तुझ्याकडे काय खुर्ची बसून आमचं काम नाही थोडं बेजवाडी आणि लग्नाचं टायमिंग आपल्याबरोबर बदलून चालत नाही संध्याकाळी त्यावेळेस मोबाईल बँकमध्ये एक विशेष आहे की हा सचिन आणि मी सचिन या दोघांच्या नावामध्ये फक्त वडिलांच्या नावाचा फरक आहे. बरं मग त्याच्यामुळे अशी पनिशमेंट कधी यासाठी त्यासाठीला मिळाली हो भेटले आम्ही जरा स्कॉलर होतो त्यामध्ये स्कॉलरशिप भेटली होती आणि इनिशियल नाव सेम असल्यामुळे लास्टचा चेक त्याला आला 6,000 रुपयेचा आणि मला नाही आला तर ते 6,000 त्याने फक्त द्यावे मला 15 वर्षानंतर गेट टुगेदरमध्ये काय सांगितलंय 6,000 शेवटचा चेक तेवढा परत द्या असं आहे का तुम्ही माझं खूप चाललेलं आहे आम्हाला आता फर्स्ट टाइम कोणी ओळखत आहे मुलांमध्ये पण आता इंट्रोडक्शन केल्यानंतर समजायला लागतं की हा आहे म्हणून फर्स्ट आणि भेटून खूपच छान वाटतंय आणि स्कूलचं फील आहे क्या बात आहे 5वीचा किस्सा ऐकणार आहोत 5वीचा शाळा सुटलेली आणि मी घरी चालले सायकल होती सायकल पाठी आठवली घरी चालले मुलाच्या तिथं आलं की असं पाठीमागून करतो पहिल्या तिथून गाडी सायकल गाडी ब्रेक दाबतो पाठीमागून सायकल माहिती ना म्हणजे थोडक्यात आडवी मारल्याकडे झालं सायकल आणि सरांकडे गाडीवरून नाही ते त्यांची सुद्धा गाडी नव्हती सरांची गाडीवरून नेऊन घेतली त्यांनी आम्हाला तिथं काही बोलले नाही मला काय बोलले नाही म्हणजे ती गेम चालते त्यानंतर त्यांचा पहिला तो सीन दिला बरोबर सरांच्या डोक्यात टुकडी सायकल गाडी मारली आपल्याला गेली सायकल सायकल गाडी मारली सायकल गाडी माझी डॉक्टर पडली बोलतो की सरांना मार अजून आठवते मारले ते की सगळ्यात जास्त कडक सर असतील तर गणवेश आमचं टायमिंग आणि दुसरा एक किस्सा क्रिकेट वर्ल्ड कप चालू होता 2008ला आपण जो पहिला वर्ल्ड कप जिंकला त्या टायमिंगला त्या ईदगाव मैदान आहे त्या तर मॅचेस आम्ही बघायला ना ते काही गोष्टी म्हणून त्यांचं दुकान पहिला कळेल असे पाहिजे त्यांना कळलेलं की मॅचेस बघायला क्रिकेटच्या तिथे गेले बघायला आणि नंतर त्यांनी मग लक्ष ठेवले कुठे लपलेत काय लपलेत आम्ही ते ईदगाव मैदान पाठीमागे लपलेलो 4 शिक्षक आमच्या मागं गाडी घेऊन लागले तो एक किस्सा चांगला होता बरं ह्याला पुण्यावर नाही किस्सा होता का नेक्स्ट लहान मोठी अशी काय राहिलेली आहे तरी सुद्धा जाताना थोडक्यात 1-2-4 अशा ओळी म्हणतो आणि तुमची कहा अभी तो सफर का इरादा किया है न पूछो कि है मेरी मंजिल कहा अभी तो सफर का इरादा किया है न हारूंगा मैं उम्र भर किसी से नहीं खुद से वादा किया है आणि देऊनी मार्ग चाला आव्हान देऊनी उठा नीत संकटांना आशिष देईल तुम्हा तुळजा भवानी जिंका आदेश दिला शिवभूपती धन्यवाद सगळा कार्यक्रम आयोजन करून आपला संबंध चांगले वाढ याबद्दल मला धन्यवाद घरात संबंध असतात कोण कोणाला घरासाठी तुम्ही एकत्र आले पुन्हा आत्ता आला आता त्या आठवणी आम्हाला मिळवून दिले खूप मन भरून आलं आणि असेच तुम्ही मोठे झालेला आहातच अजून मोठे हो आणि शेवटपर्यंत कारण हे आपली भावके शेजारी पाजारी तिथेच असतात तर आपण मित्रमंडळाची भावके पुन्हा कधीतरी असे एकत्र या पासून निमित्त नाही आणि मुलगा
पाठीमागे सरा, अंगठे धरा, जरा जरा लांब लांब सरा. हा, अंगठे धरा, गुडघे ताट. काय प्रश्न वाकायचं होते का? चलो बाई, रोज व्यायामाची गरज आहे यांना. नाही 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 फोटो काढा बॅचमेंट सगळा. क्या बात आहे. जरा मागं सरा ना तुम्ही. एकमेकाला गुडघे डोकं. मी गाल म्हणलंय, गाल गाल. मी सांगितलंच नव्हतं. हा ना, मी सांगणारच नाही तुम्हाला. मी ग्लास थोडीच म्हटले, पण मी ग्लास पण सांगितलं नव्हतं. तुम्ही का ग्लास उचलला? एवढी तो ट्विस्ट आहे. गाल म्हटलंय मी, गाल. गालाला हात लावायचा, गालाला. तेव्हा ग्लास खाली सांगणारच आहे. ते सरप्राईज आहे. थांबा जरा. मी मुद्दामच सांगितलं नव्हतं. होय, मी जे सांगितलं तुम्ही म्हणायचं, बाकी काय मला माहित नाहीये. प्लीज द विनर. ज्यांना मिळालेलं नाहीये त्यांना टाटा बाय बाय. चला, कोण कोण जिंकले बाई? ओके, एक द्या. आता आपापला पार्टनर घ्या आणि उभा राहा. कंबर प्लीज कंबर धरायचे, दुसऱ्याची नाही धरायची. हा, मग आता काय पुढचा टास्क तंबाखू म्हणायचं सांगू का? उभं राहायचं, ताट. ग्लास गालाला लावायचं नाहीये महेश. ठेवा. हा, चाव मिळव सारखं काम करायचं. मला असं वाटतं हात पोहोचत नसतील तुमचे. डॉक्टर साहेब करा. ओके, कसं वाटतंय? हाऊ इज द फिलिंग? मग बसा की जरा खाली, मग डायरेक्ट होतेच. ओके, चलो. कंबर, डोकं. किती वेळा त्या ग्लासच्याच मागे लागायचं? ग्लास लयच आवडतो. ठेवा खाली. काय कसं अवघडच आहे. एकतर खुर्ची आवडते, नाहीतर ग्लास आवडतोय. तर काय करायचं काय सांगा. चला चला, आता सिरियस. ती पूर्ण लाईन तिघा हरली, जिंकली तिघं. पण काय भानगड आहे? तर 1 मिनिट. अंगठे, गाल. किती इझी मी गाल सांगितलं. उद्या हा ना बाबा महेश. हा हा, बरोबर. वाकूनच गाल. हा, वाकूनच गाल. हा, चला. हा हा, बसून नाहीये सांगितलेलं गाल, वाचून पण नाही. राजकारण डान्स डान्स डान्स. आपल्याला जिंकले तर डान्स तरी करतोय. सांगा की गाणं सांगा. गावणार की तिकडे
यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन। ना किसी मंजिल की फिक्र थी जिंदगी, जीने की उम्र थी दोस्ती, और दोस्तों से उधार के दिन थे वो दिन भी क्या दिन थे।